नमस्कार मित्रांनो, आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनल कोकणी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा साखर कोंबा नवलाई देवी तिकडं आता खेळगडी लिहिले आहेत. आता मी तुमका थोड्या टायमात आमच्या चव्हाट्यावरती तुमका दाखवणार आहे. तुमचा खेळ तुम्ही बघू शकता. धन्यवाद. हे बघा कोकणातील खेळगडी तुमका मी आता दाखवणार आहे. शिगमोत्सव आणि पूर्ण खेळी तुमका दाखवणार आहे आमच्या चव्हाट्यावरती. ही साखर कोंबा इकडे इलेले खेळगडी आपल्या कुंभवडे गावात. आता थोड्या टायमात तुमका मी त्यांचं नृत्य तुमका दाखवणार आहे. इकडे हे बघा आताच गाडी नेलेली आहेत आणि यांची पूर्ण तयारी चाललेली आहे. आता ढोलपथक तुमकाही दाखवणार थोड्या टायमात आणि निशाणवाले हेही दाखवणार आहे. तुमका आपल्या गाविक मांडावरती आता ते सादरीकरण करणारच आपल्या खेळाचं. थोड्या टायमात तुमका हो भाग मी तुमका दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. आता इकडे सुरुवात झालेली आहे. ढोलपथक इकडे वाजतं होते काठीमध्ये. कोकणात असे वेगवेगळे कार्यक्रम होतात आपल्या कोकणाचा. थोड्या टायमात तुम्ही दाखवते इकडे. आपलं गेट आहे आणि इकडे आता सुरुवात होणार आहे. बघा निशाणा ते मांडावरती लिहिली तिकडे आणि आता तुमका मी त्यांचा खेळ दाखवणार आहे. आपल्या गावची कुंभवडे गावची पण लोक तिकडे. घट रहो आता.
काका आता इकडे आपल्या गाविक मांडावरती इलेले आहेत. काका जरा तुमचं नाव सांगा आणि तुमच्या देवीबद्दल जरा माहिती सांगा जरा. सर्वांना नमस्कार. आम्ही गाव साखर प्रशांत हरिश्चंद्र मिरगुले कोंबेवाडी इथून आलेलो आहोत. आमच्या देवीचं नाव श्री नवलादेवी असं असून तिच्या नावाने आम्ही हे देवाचे खेळ काढलेले आहेत. इथे आमचे बाळगोपाळ जी आहे पुढची पिढी ती तयार व्हावी हा आमचा यातला मूळ उद्देश आहे. वडिलोपार्जित जे आमच्या खेळ चालू आहेत ते असेच टिकून पुढे चालत राहावे, पुढच्या पिढीला याची माहिती मिळावी आणि हे जे सर्वांना एकत्र येऊन हा खेळ काढणं हा आमचा मुख्य उद्देश आहे आणि याच्यातून प्रबोधन करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत त्याही आम्ही करतो. अशीच ही वाटचाल पुढे चालत राहावी ही आमची इच्छा आहे. धन्यवाद. बघा कोंबे गावात आता हे खेळगडे इलेले आहेत आपल्या चव्हाट्यावरती मांडावरती आणि त्यांना विचारते बा तुम्ही हे खेळ कधीपासून ओपन केला आहे आणि जरा माहिती सांगा या खेळाबद्दल. आपल्या कोकणात कशी सादरीकरण करतात ते. जवळजवळ आता पिढ्यानपिढ्या हे पारंपरिक पद्धतीने चाललेलं आहे. कारण कसं खेळ म्हटलं की वडिलोपार्जित सगळी जी जोपासना असते देवाची ती सगळी जोपासना करून आजपर्यंत जसं वाडवडिलांनी चालू ठेवलं आहे त्याच पद्धतीने आम्ही पुढे सुद्धा हे चालू ठेवणार आहे. कारण आधुनिक युगामध्ये जी मुंबईला वगैरे पोरं असतात त्यांना याबद्दल काहीच माहीत नसतं आणि ही पारंपरिक जी पद्धत आहे ती आपल्या कोकणामध्ये जास्त असते आणि ही पारंपरिक पद्धत चालू करण्याची म्हणजे ती जोपासना आम्ही कंटिन्यू याच्यापुढे चालू ठेवू. वाडवडिलांनी केव्हापासून चालू केलं त्यावेळी आम्ही जलवलो पण नसतो. तर आता जी त्यांनी चालू केली ती पद्धत आम्ही कंटिन्यू चालू ठेवणार. धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल.